नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे प्रेक्षकांनो, भूमी बाळाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलेली असते. आता तिला असं वाटत असतं की तिच्या हातामध्ये बाळ आहे, पण ते बाळ नसून ती उशी असते. पण तिला आता मानसिक धक्का इतका मोठा बसलेला असतो की तिला असं वाटत असतं की तिच्या हातामध्ये बाळच आहे. कारण एवढ्या महिने तिने इथे बाळ येणार म्हणून स्वप्न रंगवलेली असतात आणि एकाएकी ती स्वप्न तुटलेली असतात. तो धक्का तिला सहन होत नाही आणि म्हणूनच तिला असं वाटत असतं की तिच्या हातामध्ये बाळच आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता दाराजवळ उभं राहिल्यानंतर रागिनी येते. रागिनी येते आणि म्हणते की भूमी, मला इथे औक्षणाची तयारी करायची होती ना, म्हणून मी लवकर घरी आले होते. मला तुमच्या स्वागताची तयारी करायची होती. तेव्हा इथे आता रागिनी म्हणते की या तुम्ही दोघेजण असे उभे राहा बाळाला घेऊन. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की हे बघ बाळा, आजी आहे ना, आजी आजी आपलं औक्षण करते, कळतंय का? त्यानंतरला इथे मानसीसुद्धा येते. मानसीलासुद्धा बोलावलं जातं. मानसी तिचे पाय धुते आणि तीसुद्धा औक्षण करते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघ पिल्लू, तुझी लाडकी मावशी. तेव्हा इथे मानसी आता तिची लाडकी आहे हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं, कारण मानसी ही भूमीची सुद्धा लाडकीच असते. तेव्हा इथे रागिनीने औक्षण वगैरे केलेलं असतं आणि ती जेव्हा इथे तिच्यावरून आता भाकरी तुकडा ओवाळून टाकायला जाते त्यांची दृष्ट काढण्यासाठी, तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, फक्त माझ्या एकटीवरून नका फिरू, आमच्या दोघींची सुद्धा इथे दृष्ट काढा. तेव्हा ती दोघींवरून भाकरी तुकडा ओवाळून आता बाजूला टाकून देते. त्याचबरोबर इथे आता पारितोषच्या घरी खरोखर इथे भूमीची मुलगी आलेली असते. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की थांब, असं लगेच घरामध्ये यायचं नाही, मी औक्षणाचं ताट घेऊन येतो. घरामध्ये 2 आता इथे भाग्यलक्ष्मी गृहलक्ष्मी येणार आहेत, मग त्यांचं औक्षण व्हायला नको का? कसं करता सांग ना मला, नाहीतर चुकलं तर म्हणशील चुकीचं केलं म्हणून. तेव्हा इथे आता पारितोषची बायको म्हणत असते की पारितोष, अहो तुमच्या डोळ्यामध्ये हा जो आनंद ओसंडून चाललाय ना, त्याने जरी आमची तुम्ही दृष्ट काढली असती किंवा ऑप्शन केलं असतं ना, तरीसुद्धा चाललं असतं. एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, असं कसं? माझी गृहलक्ष्मी पहिल्यांदा घरामध्ये येणार आहे, मग तिची तयारी करायला नको का? इथे ऑप्शन तर झालंच पाहिजे ना, तुमच्या दोघींचं स्वागत तर केलंच पाहिजे. तेव्हा इथे पारितोषची बायको खूपच जास्त खुश होते, कारण पारितोष खूपच जास्त एक्सायटेड असतो. तेव्हा ती सुद्धा म्हणते, पिल्लू बघतेस ना, बाबा किती एक्सायटेड आहे तो. तर इकडे आता भूमी एक्सायटेड असते. तिला असं वाटत असतं की तिच्या हातामध्ये बाळच आहे. तेव्हा इथे आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमीला किती त्रास होतोय, देवा तू तिला का बाळाचा आनंद दिला नाहीस? जर आता खरोखर बाळ आमच्या हातात असतं तर किती आनंदाने आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की देवा, तू आमच्या भूमीबरोबर असं करायला नको होतंस. त्याचबरोबर इथे पारितोष एका ताटामध्ये आता कुंकवाचं पाणी घेऊन येतो आणि तो म्हणत असतो की आता आपल्या चिमुकल्या मुलीचे पाय याच्यावरती उमटव आणि ते ह्या कपड्यावरती आता उमटले पाहिजे, म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी ते आपल्या या घरामध्ये येणार आहे. तेव्हा इथे त्याची बायको म्हणते, पारितोष, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? तेव्हा तो म्हणतो, हां मग करायची तर गरज आहेच. आमची आजी म्हणायची की जेव्हा मुलगी घरामध्ये जन्माला येते ना, तेव्हा तिचे पाय असे गृहलक्ष्मी म्हणून असे कपड्यावरती उमटले पाहिजे. मग आपण ते जपून ठेवायचे असतात, ती मोठी झाल्यानंतर तिला दाखवण्यासाठी. त्याचबरोबर तिच्या पावलांनी घरामध्ये भरभराट म्हणजे आनंदसुद्धा ओसंडून वाहत असतो. हे सगळं आता पारितोष आपल्या बायकोला सांगत असतो. त्याचबरोबर इथे भूमी म्हणत असते की चला, आता बाळाचे पायसुद्धा इथे लक्ष्मीच्या पावलांनी उमटले पाहिजे ना, जा म्हणू, अगं इथे बाळाचं ऑप्शनसुद्धा कर आणि त्याचबरोबर इथे आता बाळाची पावलंसुद्धा इथे उमटली पाहिजे, कारण बाळ पहिल्यांदा घरामध्ये येते की नाही. तेव्हा आकाश, तू एक काम कर, तू बाळाचा एक हात पकड आणि मी एक हात पकडते, बाळाची पावलं आता याच्यामध्ये उमटली पाहिजे. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की भूमी, अगं आपलं बाळ आहे ना 7व्या महिन्यामध्ये जन्माला आले, मग आता देवाने त्याला सुखरूप जन्माला तर घातलंय, पण आता डॉक्टरांनी काय सांगितलंय? डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय की बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, असं सांगितलंय की नाही? त्याला जपायचं आहे. आणि मग जर आता या थंडगार पाण्यामध्ये त्याचे पाय उमटले आणि बाळाला जर सर्दी झाली तर?
म्हणून मी काय म्हणते, तू एक काम कर ना, तू सुद्धा या घरची भाग्यलक्ष्मी आहेस मग आणि तुझ्या हातामध्ये गृहलक्ष्मी आहे. तेव्हा तुम्ही दोघींनी एकसाथ आता गृहप्रवेश करायचा आहे. तुझी पावलं जरी उमटली ना या कपड्यावरती भूमी, तरीसुद्धा चालेल. तू ये बरं आता बाळाला आतमध्ये घेऊन. तेव्हा इकडे भूमी म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतरला इथे अथर्व आणि मानसी एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. त्यांना भीती वाटत असते की आता जर इथे बाळाची पावलं का उमटली नाही, म्हणून जर भूमिताईने विचारलं तर खूप मोठा गोंधळ हा उडालेला असतो. त्यामुळे इथे आता ती उशी असते, तिची पावलं कशी काय उमटणार. तेव्हा सगळे एकमेकांचे तोंडाकडे बघत असतात. पण त्याच्यावरती आजी आता चांगला मार्ग शोधून काढतात की बाळ तर 7व्या महिन्यात जन्माला आले, मग उगाच बाळाला सर्दी व्हायला नको, त्रास व्हायला नको. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का, ठीक आहे मग. तेव्हा ती सुद्धा आता कुणाला जास्त काही बोलत नाही. ती म्हणते की ठीक आहे, मी आता माझी पावलं याच्यावरती उमटवते. असं म्हणून ती आता आपली पावलं त्या कपड्यावरती उमटवते, जणू काही तिच्या मुलीची पावलं उमटवली आहेत असं तिला वाटावं म्हणून. त्यानंतरला गृहलक्ष्मी म्हणून तिने आता घरामध्ये पाऊल टाकलेलं असतं आणि त्यानंतर इथे देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ती आई योगेश्वरीच्या समोर आपल्या बाळाला घेऊन येते आणि भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, तुमच्या आशीर्वादाने माझं बाळ सुखरूप जन्माला आलेलं आहे, ते हेल्दी आहे, यापेक्षा मला काहीच नको आहे. आणि इथे आता भूमी म्हणत असते की सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की माझं बाळ जिथे कुठे आहे ना, ते सुखरूप हातामध्ये आहे. ते अगदी व्यवस्थित 2 व्यक्तींच्या हातामध्ये आहे, जी तिची व्यवस्थित काळजी घेऊ शकतं. तर इकडे पारितोष आणि त्याची बायको दोघेजणं मिळून भूमीच्या पिल्लूची म्हणजे तिच्या मुलीची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतात. त्याचे भरभरून लाड करत असतात. तेव्हा इथे भूमीला जरी असं वाटत असलं तिच्या हातामध्ये इथे आता उशी नाही तर बाळ आहे, पण तरीसुद्धा ती जे काही म्हणत असते ना, ते सगळं खरंच असतं. म्हणजे तिचं बाळ मजबूत हातांमध्येच असतं, जे तिची व्यवस्थित काळजी घेत असतं, लाड करत असते. त्यानंतर इथे पारितोष आणि त्याची बायको अगदी खुश झालेले असतात, की त्यांना इथे जन्माला आलेली मुलगी मिळालेली असते आणि त्यांच्या नशिबामध्ये बाळाचं सुख नसतं. कारण पारितोषची बायको कधी आई होऊ शकणार नसते आणि तेवढ्यातच देवाने त्यांनासुद्धा इथे हा आनंद दिलेला असतो. आणि इथे भूमीसुद्धा देवाचे आभार मानत असते की बरं झालं आमची मुलगी सुखरूप जन्माला आली. म्हणजे तिच्यावरती खूप संकटं आली आत्तापर्यंत, पण त्या संकटामधून तू माझ्या मुलीला वाचवलंस, नेहमी तिला प्रोटेक्ट केलंस आणि आता सुखरूपरित्या तिचा जन्मसुद्धा झालेला आहे. यापेक्षा मला दुसरं काहीही नको आहे. असं भूमी म्हणत असते की माझं बाळ फक्त असं आता सुखी राहू दे, हेल्दी राहू दे, एवढंच तिचं म्हणणं असतं. तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला आता या भूमीची आणि आकाशची तर वाट लावून मी मोकळी झालेली आहे. माझ्या अभिजितच्या जाण्याचं मला किती दुःख होतं हे मला माहिती आहे, पण त्यावेळेला सरळ सरळ प्रत्यक्षरित्या मला तुमच्यावरती आता आघात करता येत नव्हता, तुमच्यावरती घाला टाकता येत नव्हता. पण असं तुमच्या बाळाला तुमच्यापासून दूर करून मात्र मी माझ्या अभिजितच्या जाण्याचं जे काही मला दुःख होतं ते तुमच्यावरती काढून आता मोकळी झालेली आहे. जो त्रास मला झाला तो त्रास तुम्हाला देऊन मला खूपच जास्त आनंद झाला, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. इथे डायरेक्टली नाही, पण आता इनडायरेक्टली इथे रागिनीने त्यांच्याकडून वचपा हा काढलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आणि आकाश दोघेजण आपल्या रूमकडे आलेले असतात. आजी म्हणते की चल भूमी, आता जा तू सुद्धा आराम कर. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, बाळसुद्धा थकले, बाळालासुद्धा आता आराम करायचा असेल, हो ना पिल्लू, चल आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा इथे भूमी बाळाला घेऊन येते आणि म्हणत असते की बघितलंस ना पिल्लू, मी तुला म्हणत होते ना की बाळाचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, फक्त आईचं तुझ्यावरती प्रेम आहे. आता आपण हॉस्पिटलमधून घरी आलो आहे, मग बाबाने आधी येऊन इथे आपली रूम सजवायला हवी होती ना, सगळी तयारी करायला हवी होती. आणि इथे बघ ना, पाळणा पण नाही आहे, तुला पाळणं नको का झोपायला, बाबाने कसलीच तयारी केली नाही आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, नाही पिल्लू, तसं नाही आहे, बाबाचं सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे. पण कसं आहे ना, आपण हॉस्पिटलमध्ये होतो ना, बाळाची खुशी असल्यामुळे आणि आता हॉस्पिटलमध्ये धावपळ असल्यामुळे मला घरी येऊन तयारी करता आली नाही. पण आता बाबा घरी आलाय ना, बाबा आता सगळी तयारी करणार, सगळी सजावट करणार.
त्यामुळे इथे भूमी म्हणत असते की आम्ही तर दोघींनी गंमत केली, आम्ही नाही रागवलो तुझ्यावरती. आकाश, तू जरा एक काम कर ना, बाळाला जरा हातामध्ये घेतोस का? हे बघ, आता पहिल्यांदा बाळ घरी येते, त्याच्यामुळे मी बाळाला असं नाही येऊ देणार. थोडीफार तरी स्वागताची तयारी व्हायला नको का? त्याला छान तर वाटलं पाहिजे ना रूममध्ये आल्यानंतर, हो की नाही गं मनू? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश हे घे, बाळाला तू तुझ्या हातामध्ये घे बरं. तेव्हा इकडे आता मनू म्हणत असते की आकाश जीजू, मला असं वाटतंय की ताईच्या कळानं घेणं खूपच जास्त कठीण होणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नुसतं कठीण नाही होणार आहे, तर हे सगळं जीव घेणंसुद्धा होणार आहे. त्यानंतर इथे पौर्णिमा आता आपल्या रूममध्ये रागानेच येते आणि म्हणत असते की काय या लोकांचं चाललंय, नाटकं चाललेत नुसती. म्हणजे त्या भूमीला आता छान वाटावं, तिला आनंद व्हावा म्हणून महाजन आणि पटवर्धन दोघी आता तिच्यासमोर मान हलवणार आहेत. अरे सत्य जे काही आहे ना, ते सांगा ना एकदाचं तिला. जो काही धक्का बसायचा आहे तो बसू दे, त्या धक्क्यामुळे गेली तरी चालेल. आपल्याला तर तेच हवंय, हो की नाही? कशाला तिच्या कळानं घ्यायचं? तेव्हा इकडे नीलांबरी म्हणत असते, अगं मग करून टाक ना आत्ताच्या आत्ता. जे काही तुला करायचं आहे ते उद्या करण्यापेक्षा जे काही करायचं आहे ते आजच करून टाक. कोण आहे तुला थांबवणार ना? त्यानंतरला भूमी येते आणि म्हणत असते की दे आकाश, आता पिल्लूला माझ्याकडे दे. मी पिल्लूसाठी तिच्या स्वागतासाठी बघ तयारी करून ठेवलेलीच आहे. त्यानंतर इथे भूमी आता बाळाला घेऊन हातामध्ये आता रूममध्ये येत असते. तेव्हा ती म्हणत असते की ए मनू, एक काम कर ना गं, म्हणजे बाळासाठी तू ऑनलाईन टॉईज ऑर्डर कर ना, ऑनलाईन खेळणी मागव तू. त्याच्यानंतर आपण दोघीजणी बाळासाठी खास करून शॉपिंगला जाऊ आणि मग आपण दोघीजणी गेल्यानंतर बाळासाठी खूप खेळणी घेऊ, असं इकडे भूमी म्हणते. तेव्हा इथे मानसी आता आकाशला म्हणत असते, आकाश जीजू हे घ्या, तुमची बॅग घ्या, पिशवी घ्या, आणि ती इथे आता जात असते. त्याचबरोबर इथे भूमी बाळाला घेऊन आता रूममध्ये येते. तेव्हा भूमी म्हणत असते, पिल्लू हे बघ, हे बघ मी कशी तयारी करून ठेवली. त्याचबरोबर इथे तिने आता काही खेळणी असतात ती बेडच्या आजूबाजूला आणून ठेवलेली असतात. त्याचबरोबर इथे भूमी आता बाळाला घेऊन अख्ख्या रूमभर फिरत असते. तिने बलून्स वगैरे लावून ठेवलेले असतात. रूम तिने छान पद्धतीने सजवलेली असते. अख्ख्या रूमभर तिने बाळासाठी त्याच्या स्वागतासाठी बलून्स लावलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आपलं बाळ किती सुखी आहे ना रे, म्हणजे आपल्यासारखे आईवडील त्याला मिळाले, हो की नाही? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की पिल्लू बघ किती खुश आहे रूममध्ये आल्यानंतर, बघ पिल्लू किती हसतंय. त्यानंतर भूमी म्हणत असते की पिल्लू, तुला माहिती आहे का, ही आईबाबाची रूम आहे. आई तिथे झोपते, बाबा इथे झोपतो. आता तू आमच्या दोघांच्या मध्ये झोपायचं, कळलं का तुला? त्यानंतर भूमी म्हणते की पिल्लू हे बघ, हे आहे बाबाचं कपाट, हे आहे आईचं कपाट. पिल्लू तुझं कपाट नाही आहे असं म्हणतोयस ना तू? अरे बापरे, तुला तर कपाटच नाही आहे. नाही रे पिल्लू, आता आई आणि बाबाचं कपाट आहे ना, हे तुझं कपाट आहे, कळते का तुला? त्यानंतरला भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे का, तू आहे ना इथे एक अशी फ्रेम आणली होतीस, त्याच्यामध्ये तुझा फोटो, माझा फोटो आणि बाळाच्या फोटोला सुद्धा जागा होती. माहिती आहे तुला ती फ्रेम कुठे आहे? तू दाखव ना ती फ्रेम मला, प्लीज दाखव. आपलं पिल्लू किती खुश होईल माहिती आहे तुला बघून. बघ किती हसतंय, खूपच जास्त आनंदात आहे ते. दाखव ना मला आकाश, ती फ्रेम दाखव बरं. तेव्हा इकडे आकाश आता त्याचा नाईलाज होतो. तो जातो, कपाट उघडतो आणि त्याच्यामधून जे काही ती फ्रेम असते ती घेऊन येतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बघ ना, इथे तुझा फोटो आहे, माझा पण फोटो आहे, पण इथे आपल्याला बाळाचा फोटो लावायचा आहे, बरोबर की नाही? आणि तू म्हणाला होतास ना की इथे तुझा आणि माझा फोटो, त्यानंतरला या हार्टमध्ये आपल्याला बाळाचा फोटो लावायचा आहे. तेव्हा तू एक काम कर, हॉस्पिटलमध्ये आपण तिघांनी मिळून जी सेल्फी काढली होती ना, ती सेल्फी तुझ्या मोबाईलमध्ये असेल, तू त्याची प्रिंट काढून घेऊन येशील ना? मग त्याचा फोटो तयार करून आणलास ना की या हार्टमध्ये आपण बाळासोबतचा आपला फोटो लावू. चालेल आकाश? तेव्हा आकाश म्हणतो की हो चालेल ना, मी नंतर जाईन, आधी मला फ्रेश व्हायचं आहे, मग मी नंतर जातो आणि ती फ्रेम काढून घेऊन येतो, मग तर चालेल ना? तेव्हा भूमी म्हणते, हो चालेल ना, का नाही चालणार? तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू जा, पण जेव्हा जाशील तेव्हा ती फ्रेम तयार करून घेऊन ये, आपल्याला याच्यामध्ये लावायची आहे ना, म्हणून म्हणते. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे का, आपलं बाळसुद्धा तुला थँक्यू म्हणते, बघ किती खुश आहे, अरे किती हसतंय ना ते.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते की या दिवसाची आपण दोघेजण किती आतुरतेने वाट बघत होतो, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि फायनली तो दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे, ते सुख आपल्या आयुष्यात आलेलं आहे. बाळ जन्माला येण्याच्या आधी आपण किती घाबरलो होतो ना, पण आता आता सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. आता माझी भीतीसुद्धा निघून गेली, कारण बाळ इथे 7व्या महिन्यात जरी जन्माला आलं असलं तरीसुद्धा सुखी आहे, हे बघूनच मला खरंच खूप आनंद झाला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो रागिनी राजाराम काकांसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा राजाराम काका म्हणतात, कशी भूमी कशी आहे? तेव्हा रागिनी म्हणत असते की कशी असणार, आता तिची मुलगी तिला सोडून गेली आहे. बाळ जाण्याचं दुःख काय असतं हे आपण तर बघितलंयच ना. त्यामुळे इथे आता भूमीला जो काही धक्का बसला आहे त्यामुळे ती अशी वागते. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात की भूमीबरोबर जे काही झालं ते खरंच खूप वाईट होतं. देवाने असं नाही करायला पाहिजे होतं. म्हणजे बाळ सुखरूपरित्या जन्माला आलं असतं तर बरं झालं असतं. पण देवालासुद्धा जास्त आनंद बघवत नाही ना, हेच खरं. त्यानंतरला इथे राजाराम काका म्हणत असतात की आकाशला मी आता कामामध्ये बिझी केलं असतं, पण भूमीची अवस्था बघता आकाशला घरी राहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, हो की नाही? त्याच्यामुळे आता आकाशला घरी राहून भूमीची काळजी घेऊ दे. पण इथे ऑफिसमध्ये सुद्धा आता वर्कलोड जास्त वाढलेला आहे. खूपच जास्त कामं आहेत, मीटिंग पेंडिंग आहेत. कारण भूमीच्या याच्यामध्ये आकाशचे दिवस हॉस्पिटलमध्येच गेले ना, तेव्हा मीटिंगसुद्धा झालेल्या नाही आहेत. मीटिंग पोस्टपोन करण्यात आल्या होत्या, पण ऑफिसमध्ये सुद्धा आता खूप जास्त काम आहे. त्यामुळे इथे रागिनीला मनामध्ये वाटत असतं की आता आकाशला भूमीची काळजी घेण्यासाठी घरीच राहू दे आणि त्याच्या जागी मी आहे ना ऑफिस सांभाळायला. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात की आता मी आकाशला ऑफिसमध्ये बिझी केलं असतं तर तो थोडंफार दुःख विसरला असता. पण आता भूमीची अवस्था बघता आकाशचं घरी राहणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. पण आता ऑफिसमध्ये खूपच जास्त काम आहे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं ना. रागिनी मनामध्ये म्हणते, कशाला काळजी करताय, मी आहे ना. मी आकाशच्या जागी ऑफिसला येत जाईन आणि संपूर्ण ऑफिस मी सांभाळेन. त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा आणि नीलंबरी दोघीजणी आलेले असतात भूमीला त्रास देण्यासाठी. भूमी इथे बाळाबरोबर खेळत असते. ती म्हणत असते, पिल्लू हे बघ, हाय टिट्टू दादा. टिट्टू दादा, ही पिल्लू आहे हा आपली, तू खेळशील ना पिल्लू बरोबर, सांग ना टिट्टू दादा. असं आता इथे भूमी म्हणत असते आणि टिट्टूबरोबर ती सुद्धा खेळत असते. तेव्हा नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी दारामध्ये उभ्या असतात आणि भूमीकडे बघत असतात. तेव्हा भूमीचं लक्ष जातं आणि ती म्हणत असते, पौर्णिमा अगं दारामध्ये उभी राहून काय करतेस? तुझं वैर माझ्याबरोबर आहे ना, बाळाबरोबर तरी नाही. मग बाळाला भेटायला तू येऊ शकतेस. तेव्हा इथे आता पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीजणी येतात रूममध्ये. तेव्हा इथे आता भूमी म्हणते की पिल्लू बघितलंस का? अरे ही आहे तुझी आजी आणि ही आहे तुझी मावशी. आपली मनू मावशी आहे की नाही तुझी लाडकी, तशी ही सुद्धा मावशीच आहे, लक्षात ठेवा. तेव्हा इथे नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी एकमेकींकडे बघून आता हसत असतात. भूमीची अवस्था बघून त्यांना फार आनंद झालेला असतो, कारण इथे भूमी म्हणत असते की पिल्लू ही सगळी आपली माणसं आहेत, यांच्याबरोबर आनंदाने राहायचा, त्यांच्याकडे उचलून सुद्धा जायचं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की भूमीताई, बाळाला जरा माझ्याकडे सुद्धा देतेस का गं? जरा मला घेऊ दे. मी तुझ्याबरोबर इतकी चुकीची वागले, पण तरीसुद्धा तू मला कधी अंतर दिलं नाहीस, तू मला कधीही चुकीचं समजलं नाहीस, तू खरंच किती चांगली आहेस गं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की पिल्लू जातोयस का मावशीकडे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो दे ना माझ्याकडे. तेव्हा भूमी म्हणते, बरं बरं ठीक आहे, नाही जायचं आहे ना, नको जाऊ नको जाऊ तिच्याकडे. ती तुला नाही आवडले का? ती तुला रडवते काय? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की भूमिताई खरंच पण तू किती चांगली आहेस गं. मी तुला इतका त्रास दिला, मी इतकं तुला बोलले, पण तरीसुद्धा बाळाबरोबर तू माझी छान पद्धतीने ओळख करून दिलीस. मला अंतर दिलं नाहीस, त्यासाठी खरंच थँक्यू. बाळाबरोबर तू मला खेळू देशील ना? असं पौर्णिमा तिला विचारते. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की हे बघ, तुझं जे काही वैर आहे ते माझ्याशी असेल, आपल्या दोघींचं काहीतरी असेल, पण बाळाबरोबर तू नीटच वागायचं, कळलं ना तुला? बाळाला मी का सांगू की तू चुकीची आहेस म्हणून? तू त्याची मावशी आहेस आणि तू बाळाबरोबर मावशी म्हणूनच राहायचं. त्याचबरोबर इथे आता राजाराम काका म्हणत असतात की ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर खूपच जास्त आहे. आता काय करायचं? कामाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आकाशला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो ऑफिसला आला तरीसुद्धा चालेल.
त्याचबरोबर इथे आता रागिणीला ती सिस्टर मेसेजेस करत असते, फोन करत असते, जिला हे काम तिने करायला सांगितलेलं असतं. इथे बाळाची अदलाबदली त्या सिस्टर आणि वॉर्डबॉयमुळेच इथे रागिणीने केलेली असते. तेव्हा ती म्हणते, आता ही सारखा सारखा मला मेसेज आणि फोन का करते, कशासाठी करत असेल ती, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी मिळून भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर इथे आता जी नर्स असते ती आलेली असते खाली आणि ती भूमीला आणि आकाशला सगळं काही सत्य सांगू, जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर, अशी धमकी रागिणीला देत असते. तेव्हा ती म्हणत असते की लवकरात लवकर खाली या, आम्ही तुमच्या घराच्या खाली इथे उभे आहोत, पैसे द्या आणि निघून जा. तेव्हा इथे भूमीचं लक्ष त्या नर्सकडे जातं आणि भूमी म्हणत असते की ही हॉस्पिटलमधली नर्स आहे, ही इथे काय करते असं ती म्हणत असते.